जे एकनिष्ठ कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोडून बाहेरचे जे येतात त्यांना घेतलं जातंय. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला राजीनामा दिला आणि खूप छान आहे. त्यांच्या कामं करण्याची खूप पद्धत छान आहे. प्रत्येक लेडीज आपल्या महाराष्ट्रातली लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभ घेतात. वानवडी, साळुंखे विहारच्या प्रभागामध्ये अवैध धंदे चालू आहे. ते मला मुळापासून बंद करायचे. सीएम न्यूज इंडियाच्या इलेक्शन पॉडकास्ट मध्ये सर्वांचं स्वागत। यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहे आणि यामध्ये अनेक चेहरे यामध्ये आहेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 18 क मध्ये पल्लवीताई विशाल केदारी या शिंदे साहेबांची शिवसेना यामधून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांचं विजन नक्की काय असणार आहे। पल्लवीताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, तुम्ही गेली कित्येक वर्ष या प्रभागामध्ये काम करताय, परंतु तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये होतात, नक्की का सोडला? भारतीय जनता पार्टीमध्ये मी बरेच 2014 पासून मी आपले एकनिष्ठ काम करत होते आणि आता जे आम्हाला डावललं जातंय, जे एकनिष्ठ कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोडून बाहेरचे जे येतात त्यांना घेतलं जातंय आणि हा सगळा सावळा गोंधळ चालू ते मला काही पटलं नाही. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीला राजीनामा दिला आणि आपल्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला. पण भाजपमध्ये तुम्ही काम करत असताना आता तुम्ही ती सोडलीत, पण तुम्ही एकनाथ साहेबांची शिवसेना का, म्हणजे का निवडली? का नाही निवडू? एकनाथ शिंदे हे आपले हिंदुत्वावर काम करणारे, त्यांचं विजन खूप छान आहे. त्यांच्या कामं करण्याची खूप पद्धत छान आहे. लाडकी बहीण योजनेचे त्यांनी जे राबवले पूर्ण महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक लेडीज आपल्या महाराष्ट्रातली लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभ घेतात आणि त्यांचं काम करण्याची पद्धत पण खूप छान आहे. त्यामुळं मी आपलं हिंदुत्व पण मला सोडायचं नव्हतं आणि आपल्या राष्ट्रहितासाठी कामं करायचे होते. तेव्हा मी आपले एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. माझ्या प्रभागातल्या अशा कित्येक लाडक्या बहिणी आहेत, की त्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात. भारतीय जनता पार्टीने एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय दिला नाही आणि भारतीय जनता पार्टीने दुसरे जे बाहेरचे आले त्यांना घेतलं गेलेलं आहे. एकनिष्ठला न्याय न दिल्यामुळं मी भाजप पक्ष सोडलाय. तुम्ही नक्की काय विजन घेऊन या म्हणजे या रणधुमाळीमध्ये उतरला? मला नुसतं नगरसेवक पद घेऊन नाही बसायचं. मला समाजासाठी कामं करायचे आहेत. मी आजपर्यंत प्रभागामध्ये फिरलेले, घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाला भेटलेले. त्यावेळेस मला असं दिसून आलं, प्रत्येक नागरिकाची एवढ्या समस्या आहे, ड्रेनेजचे, पाणी नळाच्या, रस्त्यांचा प्रश्न, अशा सगळ्या गोष्टी आहेच. वानवडी, साळुंखे विहारच्या प्रभागामध्ये अवैध धंदे चालू आहे. ते मला मुळापासून बंद करायचे, जेणेकरून आपल्या प्रभागामधल्या लेडीज त्यांचे घर वाचतील. लहान लहान मुलं दारू पिऊन पडलेले असतात. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी माझा प्रयत्न असणार. माझा हा संघर्ष चालूच राहणार. मी लढत राहणार आणि जिंकणार. प्रभाग क्रमांक 18 क मध्ये पल्लवीताई विशाल केदारी यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करून एक खळबळजनक जे वातावरण आहे ते या प्रभागामध्ये झालेलं दिसतंय आणि एक आगळा वेगळा इतिहास घडवतात की काय, हे देखील पाहणं तितकेच महत्त्वाचं ठरतंय।